या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। यंदाचा शिवजन्मोत्सव सिन्नर शहर व तालुक्यात एक सण म्हणून साजरा व्हावा, ऐतिहासिक अशी मिरवणूक संपन्न व्हावी यासाठी सर्वपक्षीय शिवजन्मोत्सव सोहळा समितीची बैठक सिन्नर येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली। या बैठकीत मिरवणूक सोहळ्यातील मुख्य आकर्षण तसेच विविध कलाविष्काराबाबत चर्चा करून संपूर्ण शहरात शिवजन्मोत्सव मिरवणूक ही एकच असावी याबाबत चर्चा करण्यात आली। या बैठकीस सोहळा समिती अध्यक्ष विठ्ठल उगले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, राजाराम मुरकुटे, नामदेव कोतवाल, हरिभाऊ तांबे, प्राध्यापक राजाराम मुंगसे, रवी काकड, जयराम शिंदे, महामित्र दत्तात्रय वायचळे, दिलीप बिन्नर, आनंदा सालमुठे, सुभाष कुंभार, राहुल बलक, भाऊसाहेब शिंदे, सविता कोटुरकर, मेघा दराडे, डॉक्टर श्यामसुंदर झळके, पांडुरंग वारुंगसे, पंकज जाधव आदींसह सभासद व शिवप्रेमी उपस्थित होते। SN न्यूजसाठी अक्षय गायकवाड। आज शिवजयंती उत्सव समितीची मीटिंग झाली। या मीटिंगमध्ये सर्वपक्षीय समितीची स्थापना झाली। त्याच्यामध्ये सिन्नर शहरामध्ये आगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करायची। त्याच्यामध्ये एक सण म्हणून शिवजयंती साजरी करणार आहे सिन्नरकर। त्याच्यामध्ये आमचे माजी तालुका अध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष आपले नामदेव कोतवाल, आमचे ज्येष्ठ नेते वायचळे साहेब, युवकांचे अध्यक्ष जयरामजी शिंदे, आमच्या महिला ताई अध्यक्ष दरडताई, सर्वपक्षीय मिळून शिवजयंती साजरी करण्याचे चालू केले आहे। त्याच्यामध्ये सर्वपक्षीय घटक आणि सामान्य घटकापासून सर्वजणांनी एकत्र येऊन आणि हा आनंद दिवाळीपेक्षा मोठी दिवाळीचा उत्सव साजरा करावी नम्र विनंती आहे। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची दरवर्षीप्रमाणे शिवजन्मोत्सव समिती सिन्नर यांच्या वतीने एक भव्य दिव्य अशी मिरवणूक या ठिकाणी सिन्नर शहरामध्ये 19 फेब्रुवारी रोजी पार पाडणार आहे। यामध्ये असंख्य चित्ररथ या ठिकाणी चित्ररथ याच्यामध्ये सहभागी होणार आहे। त्याचप्रमाणे रांगोळी स्पर्धा, सजावट स्पर्धा असे विविध उपक्रम याच्यामध्ये राबवले जाणार आहेत। मी सर्व शाळांना, सर्व ग्रामस्थांना या शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने निमंत्रित करतो की सर्वांनी या शिवजन्मोत्सव कार्यक्रमामध्ये 19 फेब्रुवारी सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार मोठ्या संख्येने यामध्ये उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो। या ठिकाणी आपण सिन्नर नगरीमध्ये ऐतिहासिक अशी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करतोय। सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीनं हा शिवजन्मोत्सव सोहळा आज साजरा होतोय। आता सर्वांनी आवाहन केलं आहे, शाळा महाविद्यालय, शैक्षणिक संस्था आणि सर्व मंडळं यांनी या उत्स्फूर्त अशा रॅलीमध्ये सहभाग नोंदवावा आणि शिवरायावरील आपलं प्रेम व्यक्त करावं। शिवराय मनामनात, शिवजयंती खरा खरा। मित्रांनो, शिवरायांचं आपल्यावर अनंत असे उपकार आहेत। शिवरायांची जयंती तिथीप्रमाणे की तारखेप्रमाणे या वादात कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये आता रस आम्हाला राहिलेला नाही। शिवरायांचे आमच्यावर एवढे प्रचंड उपकार आहेत की राजांची जयंती रोज जरी साजरी केली तरी ते उपकार आमच्याच्यानं फिटणार नाही। म्हणून जगात सर्वात भारी 19 फेब्रुवारी। जय शिवराय, जय जिजाऊ। जय जिजाऊ, जय शिवराय। सर्वप्रथम सर्व तालुकावासियांना शिवजन्मोत्सव हार्दिक शुभेच्छा। आज या ठिकाणी शिवजन्म सोहळा समितीची बैठक आयोजित केली होती। सदर या बैठकीमध्ये सर्व सोहळा समितीचे पदाधिकारी सदस्य हजर होते। खरं तर या बैठकीमागचा हेतू एकच होता की 19 तारखेचा शिवजन्म सोहळा हा भव्यदिव्य अशा मोठ्या स्वरूपात साजरा व्हावा, त्यासाठी बैठक आयोजित केली होती। आणि या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या खात्याची कामं वाटप केली आहे, ती जबाबदारी त्यांच्यावर टाकली आहे आणि सर्वांनी सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा शिवजन्म सोहळा या सिन्नर तालुक्यात भव्यदिव्य असा साजरा करू। मी सर्व सिन्नर तालुक्यातील महिलांना, सर्व पुरुषांना विनंती करतो की आपण सर्व सहकुटुंब ह्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहावा अशी विनंती करतो।